मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असून हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सोबतच पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये विविध भागातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय। ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। येवल्यामध्ये मुसळधार पावसानं शहरातील जनजीवन विस्कळीत केलंय। बस स्थानक परिसरामध्ये तसंच अमरधाम भागामध्ये पाणीच पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेत। बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून आता धरणाच्या मोठ्या चादरीवरून सुद्धा मोठ्या प्रमाणात बिंदुसरा नदी वाहू लागली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आलाय। पूर आल्यानं शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये पाणी शिरलं। मंदिरातील पुजाऱ्यांसह 6 जण आणि 3 लहान मुलं अडकली होती। येवला शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बस स्थानक परिसर जलमय झालाय। बस स्थानकासमोरील नाल्याचं पाणी ओसंडून रस्त्यावरती आलंय। त्यामुळे आता सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे आता प्रवाशांसह स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। बीड जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे गेल्या 3 दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झालंय। सोमवारी सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। जायकवाडी धरणातून 1,13,184 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडले असून गोदावरी पात्रामध्ये तब्बल 1,00,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गंगापूर धरणातून 4,886 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील खुर्द गावामधील इंदिरानगर भागामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे आता तिथली 50 ते 60 कुटुंब संपूर्ण पाण्याखाली गेली आहेत। आता त्यामुळे या लोकांसाठी मदतीची मागणी केली जाते। हिंगोलीमध्ये वसमत तालुक्यातला डोनवाडा येथील एक वयोवृद्ध शेतकरी पीक पाण्यामध्ये गेल्यानं हताश झालाय। शेतकऱ्यानं मेहनत करून लावलेल्या कापसाच्या शेताला नदीचं स्वरूप आल्यानं व्याकुळ होऊन शेतकरी सरकारकडे मदतीची विनंती करतोय। अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यामध्ये 20,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलाय। जिल्ह्यामध्ये पावसानं सरासरी ओलांडली असून आतापर्यंत 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा 8% जास्त आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाला सुद्धा फटका बसलाय। परळी परभणी रेल्वे मार्गावरती वडगाव येथे रेल्वे ट्रॅकखाली माती काहीशी दबल्याचं रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे तात्पुरती वाहतूक थांबवण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये नदी नाल्यांना पूर आला असून आता अंजना नदी पात्रामध्ये जोरदार पाणी आल्यानं आता परिसरामध्ये हाहाकार माजलाय। पिशोर आणि शफेपूर भागातील स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। शेतीमध्ये उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता गावाचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय। त्यामुळे आता अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालंय। धानपीक जमीनदोस्त झालंय तर शेतामध्ये सुद्धा पाणी साचलंय। त्यामुळे धान भिजलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतंय।